मी आज डोंबिवली पूर्व येथे आहे आणि आज जे दिल्लीमध्ये जे जंतर मंतरवर जे विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं आणि त्या आंदोलन दरम्यान ज्या ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या सर्व घटना आज पूर्ण जगभरात त्या प्रसिद्ध झालेल्या जगाने पाहिलेल्या आहेत। या सर्वांचा या आढावा घेत या येथील डोंबिवलीतील पूर्व येथील सर्व स्थानिकांनी आणि मनसे पदाधिकारी यांनी एकत्रित येऊन हा त्यांना पाठिंबा म्हणून हे आपण पाहतोय त्यांना एक पाठिंबा म्हणून एक सपोर्टेड म्हणून एक मोर्चा काढलेला आहे। काळा फिती तोंडाला लावून हा मोर्चा काढलेला आहे। आपण काय सांगाल आज आपलं संपूर्ण नाव सांगा। बबन पाटील, मी धुळे जिल्हा शिंदखेडा तालुका अध्यक्ष आहे मनसेचा। पक्ष व्यतिरिक्त आज भारताच्या मुलांच्या भविष्याच्या गोष्ट आहे आणि आज पक्षाच्या आपण एका गोष्टीमध्ये अडकून बसलो की हा माझा पक्ष हा तुझा पक्ष ही जर गोष्ट करत बसलो तर उद्या फक्त एकच पक्ष उडेल आणि तो पक्ष असा असेल की सर्वांना गुलाम केलेला फक्त एवढं सांगतो तुम्हाला की आता भारताच्या युवकांनी जागे व्हावं आणि ह्या हुकुमशाही नेत्यांना त्यांना त्यांची जागा दाखवा आणि आपल्या मुलांचं भविष्य हे उजागर करून घ्या। आज जर आपण थांबलो, आज जर आपण शकलो तर उद्या आपले मुलं हे रिक्षा चालवत बसतील आणि त्यांच्या हक्काची मुलं ह्या युनिव्हर्सिटीमध्ये टॉपर असतील। आपली मुलं रोजंदारीने कामाला जातील आणि त्यांची मुलं आपल्या मुलांवरती हक्क बजावतील। आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आता तरी एकत्र यावं लागेल। आज पोलीस असतील, मिलिटरी असेल, तिथं मिलिटरी लावली गेली, आपण ते लाठीचार आपल्यावरती करतायत तरी आपण एकच म्हणतोय आम्ही जे लढतोय ते तुमच्या मुलांसाठी लढतोय, आम्ही जे लढतोय हे तुमच्या मुलांसाठी लढतोय, म्हणून आम्हाला एकत्र येण्याची आज गरज आहे। आज जे प्रकरण घडलं, मुलांना लाठीचार्ज मारला गेला, लाठीचा एकंदरीत वर्षावर झाला, काही लोकांचे डोके फोडले गेले, काही लोकांच्या हातापायातून रक्त पण यायला लागले। हा एकंदरीत हा प्रकरण लोकशाहीचा दिसतंय की ही लोकशाही आहे भारतामध्ये, लोकशाही दिसतंय की हुकुमशाही चालू झाली आहे, काय सांगाल? ही लोकशाही यांनी बनवलेली, संघाने RSS ने बनवलेली ही लोकशाही आहे। त्यांना अगोदर पासून ज्या दिवशी संविधानाची निर्मिती झाली त्या दिवसापासून या लोकशाहीचं त्यांना वावगत होतं। संघाने, बीजेपीने आजपर्यंत भारताचा तिरंगा त्यांच्या कार्यालयावरती फडकवला नाही, आजपर्यंत त्यांनी संविधानाला कधी मानलं नाही। त्यांना ही लोकशाही बुडवायची आहे आणि त्यांच्या मतींची लोकशाही आणायची आहे। अजून एक मी नमूद करतो, आता दादाने जे सांगितलं लोकशाही आपलं RSS ही संघटना मान्यता प्राप्त नाही, त्याचा सखोल अभ्यास करावा ज्यांना माहित नसेल त्यांनी। आणि तिथे आता ज्या फोर्सेस वापरल्या त्यात रॅपिड ऍक्शन फोर्स देखील होती आणि अश्रुधुराच्या नळकांड्या तुम्ही मुलांवरती करतायत सोडले। काही असे व्हिडिओ पाहण्यात आले की मिलिटरीची फोर्स जी मागवली होती ते पॅरामिलिटरी होती असं निदर्शनास आलं आणि निदर्शनास नाही ती होती। त्यांना आतापर्यंत काल जो मुलगा इथे आता मगाशी होता इथे आलेला डोंबिवलीतला नाही, तो काल संध्याकाळपर्यंत दिल्लीत होता। मला सांगा, ही परिस्थिती असताना ABPचे एक पत्रकार सगळ्यांचे सगळ्यांचे हे करून ती पत्रकार मुंबईत पोहोचली काल, पण जे दृश्य तिने बघितलंय त्यांनी लाईव्ह सांगितलंय। आता बघा, लोकशाही नावापुरतं आहे दादा, लोकशाही नावापुरतं आहे। सर्वात महत्वाचं एक गोष्ट आहे की आपण आज नीट पेपरचं आंदोलन दिल्लीत झालं, 20 दिवसानंतर आज आपल्याला जाग येत आहे। जी जाग जर अगोदर आली असती, ज्या वेळेस मुंबईच्या निवडणुका होत्या, महाराष्ट्राच्या निवडणुका होत्या, त्याच वेळेस या लबाडांच्या कारस्थान आपण ओळखलं असतं तर ही गोष्ट आज घडली नसती। म्हणून प्रत्येक वेळेस सतर्क राहा, या लबाडांच्या नादाला लागू नका।
हे तुम्हाला हिंदू हिंदू म्हणतील आणि हिंदूंचेच मंदिर लुटतील. हे तुम्हाला गोमाता गोमाता म्हणतील आणि यांच्या ट्रकांमध्ये गोमातेचं मांस हे विदेशाला पाठवतील. हे अशा लबाडांच्या हात आणि सर्वसाधारण मुलांना शिकून द्यायचं नाही. कारण जर मुलं शिकली तर त्यांना जबाब विचारतील. त्याच्यामुळे त्यांना अशिक्षित ठेवायचं आणि आपण राज करायचं हा त्यांचा उद्देश आहे. म्हणून सर्वसाधारण माणूस शिक्षणात पुढे गेल्यानंतर त्यांना जाब विचारण्याचा ते प्रयत्न करणार. मग हा जाब विचारू नये, त्यांना त्याच्यासाठी अशिक्षित ठेवायची आणि आपली मुलं चांगली शिकतील आणि ते आपल्यावर कसा राज्य करतील असं त्यांचा एक ध्येय आहे. आणि हा साध्य करण्यासाठी आपण साध्य करून द्यायचा नाही. आता जी उमेद आहे, आता जे आपले विद्यार्थी आहेत त्यांनी असं त्यांना साथ द्यायला पाहिजे आणि त्यांना पाठबळ दिला पाहिजे. माझं एक म्हणणं आहे, त्या विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अहोरात्र अभ्यासासाठी घालवली आहे. एका मुलाचा मुंबईचा व्हिडिओ आहे तो, त्याला त्याच्या आधीच्या ह्याच्यामध्ये 707 मार्क आणि शेवटी ती त्यांनी साईट पास केली वेबसाईटवर आणि त्याला प्रत्यक्षात पडले 217 मार्क. एवढे विद्यार्थी काय करेल तो सांगा. म्हणजे आज जे म्हणतात ना, जीव गेलेल्यांचं कोण पालक आले नाही, कशाला जातील? त्यांच्या घरी दुःख आहे, ते दिल्लीला कशाला जातील पालक? हे चुकीचं आहे सगळं. स्वरूप साहेबांचा एवढं एकच मत आहे की तुम्ही आमच्या अटी नंतर मान्य करा, पण कमीत कमी भेटा येऊन आम्ही जो जबाब विचारतोय, आम्ही सरकार निवडून दिलेलं आहे, आमचे नोकर आहात तुम्ही, आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला विचारण्याचा अधिकार आहे त्याला तुम्हाला, आणि तुमचा पाय उतारा करण्याचा पण आमच्याकडे अधिकार आहे तो. त्या व्यतिरिक्त आणखीन एक गोष्ट आहे, ज्यांनी जर आम्हाला संविधानाची जर का आम्हाला जर बोलण्याचा अधिकार दिला नसता तर आज आम्हाला तुम्ही रोडवर किंवा बोलून दिला नसतं, डायरेक्ट आम्हाला आतमध्ये घेतलं असतं. परंतु आम्हाला तो संविधानाने अधिकार दिलेला असून सुद्धा तुम्ही त्याचा दडपशाही तुम्ही करता. ही दडपशाही चालणार नाहीये. तरुण मुलगा एक आहे, तू कॉलेजला आहेस की काय? तुझं काय? मी सध्या आता अरे एका साईडने लांबून घे जरा, तू लांब राहा, हे संपूर्ण दिसू दे. मी सध्या आता जॉबला सर. मी सध्या आता जॉबला जे आता चाललंय महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र गव्हर्नमेंट जे पण आहे खूप तानाशाही आहे. काल पण आपण खूप विचित्र मानचित्र फोटो वगैरे सर्व बघतोय. लेडीज लोकांना मारहाण केलं पोलिसांनी, कुठे कुठे त्यांना हात लावलं, काय लावलंय. आता जे पण घडते ते एकदम चुकीचं आहे. मी सध्या बोलतो, माझं पण नाव निखिल मेहता आहे, इकडचं नाहीच आहे, मी बिहारचं आहे. मी इथे राहतो, माझं इथं शिक्षण झालं, सर्व झालंय. पण जे काल घडलंय ते एकदम चुकीचं होतं आणि याच्यासाठी आपल्याला आवाज उठवला पाहिजे. धन्यवाद. अशा प्रतिक्रिया आज जनमानसातून अशा व्यक्त होत आहेत या सरकार विरोधात. या हुकुमशाही पद्धतीने चाललेल्या सरकार विरोधात या लोकांचं म्हणणं आहे की पूर्ण शिक्षण पद्धतीचाच बोजवारा उडालेला आहे, असं इथले स्थानिक लोकही डोंबिवली आणि इतर मुंबई शहरातून जे आता आंदोलन चालू आहे त्या लोकांच्या मनात ही खंत आहे. ह्या माणसाला लावून यांचीच मुलं नीटचे परीक्षामध्ये पास होत आहेत. या माणसाला लावून यांचे टॉपर मधले पेपरांमध्ये यांचीच मुलं पास होत आहेत. तुमची आमची मुलं पास न होण्याचं कारण एकमेव म्हणजे बीजेपीने शिक्षण व्यवस्थेचा केलेला खोळंबा आहे. आणि तो खोळंबा मोडीस काढायचा असेल तर सुरुवात आज आपण डोंबिवलीच्या या मार्गावरून केली आहे. उद्या दुसऱ्या गल्लीमध्ये आपण सुरुवात करू, जेणेकरून आपला आवाज इथल्या मुख्यमंत्र्यापर्यंत जाईल. आणि आपला मुख्यमंत्री जो झोपलेला असतो, नेहमी भाषणांमध्ये सांगतो की असं काही होणार नाही, असं काही करणार नाही, आम्ही नागपूरचे आहोत. या नागपूरवाल्याला नागपूरलाच पाठवायचं आहे, मुंबईमध्ये आपल्याला राज्य करू द्यायचं नाही. नागपूरवाल्यांनी जो भ्रष्टाचार केला आहे तो भ्रष्टाचार मोडीस काढायचा आहे. मागच्याच महिन्यामध्ये शिक्षक भरतीच्या वेळेस तोच घोटाळा झाला, कारण की शिक्षण संस्थे आज त्यांच्या ताब्यात आहेत आणि त्यांच्या मुलांना त्यांना शिक्षक बनवायचं होतं, म्हणून तोही पेपर लीक केला होता त्यांनी. तो पेपर जर लीकचे उदाहरण जर मार्केटमध्ये आलं नसतं, लोकांसमोर आलं नसतं, तर तुम्हाला शिकवणारा मुलगा, कदाचित लहान लहान मुलांना जे शिकवणारे मुलगे असते ते धनाढ्य लोकांचे अनपढ मुलं असते आणि ते अनपढ मुलांनी आपल्या मुलांना शिकवलं असतं. म्हणून आज शिक्षणाच्या जोरावरती आपण ज्या पद्धतीने एकत्र येत आहोत,
आता फक्त डोंबिवली पासून सुरुवात करायची की आता कोणताही भ्रष्टाचार बीजेपीचा निघाला तर या पद्धतीने आपण डोंबिवली पासून सुरुवात करून या डोंबिवलीच्या आमच्या धुळे शहरापर्यंत जाऊन द्या. सहभाग या ठिकाणी नोंदवलेला आहे. या ठिकाणी या आंदोलनाचा मुख्य उद्देश आहे मी प्रश्न विचारला तर तुमच्यावरती लाठीचार्ज केला जातो आणि तुम्ही हक्क मागितला तर तुम्हाला पांढऱ्या कपड्यातून घेऊन गेलं जातं.